चाचणी भाग 1 याच्यामधील प्रश्न क्रमांक 1 ते 4 यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या या कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये समान असणार आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे तर एक जी वेगळी आकृती आहे, निराळी आकृती आहे, ती यामध्ये शोधायची आहे। तर बघा याच्यातील पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा या चौकोनामध्ये काय केलेलं आहे तर या ठिकाणी 1 2 आणि 3 अशा प्रकारे रेषा ओढलेल्या आहेत। मात्र याच्या पुढील जे चौकोन आहेत याच्यामध्ये 1 आणि ही 1 2, त्याच्यानंतर बघा ही 1 आणि ही 1 2, ही 1 आणि ही 2 अशा प्रकारे रेषा आहेत। म्हणजे पहिली जी आकृती आहे ए यामध्ये फक्त काय केलेलं आहे तर 3 रेषा दिलेल्या आहेत, म्हणून पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे। याच्यानंतर दुसरी आकृती बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे तर अशा प्रकारचा एक चौकोन काढलेला आहे आणि या चौकोनाचे काय केलेले आहेत हे 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागापैकी 2 भाग काय केलेले आहेत रंगवलेले आहेत। दुसऱ्या भागामध्ये बघितलं, बी आकृतीमध्ये बघितलं तर या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत आणि या ठिकाणी बघा 1 2 आणि 3 भाग हे काय केलेले आहेत रंगवलेले आहेत। त्याच्यानंतर सी भाग बघा, यामध्ये सुद्धा 4 भाग केलेले आहेत आणि या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे 2 भाग जे आहेत हे 2 भाग या ठिकाणी रंगवलेले आहेत आणि डी मध्ये सुद्धा 2 भाग काय केलेले आहेत रंगवलेले आहेत। मग या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बी या आकृतीमध्ये 3 भाग काय केलेले आहेत रंगवलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा तिसरा जो प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे तर ए आकृतीमध्ये काय केलेलं आहे 1 आणि 2 वर्तुळ दिलेले आहेत, गोल दिलेले आहेत। त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 आणि 3 गोल दिलेले आहेत। सी आकृतीमध्ये सुद्धा 2 गोल दिलेले आहेत आणि डी मध्ये सुद्धा 2 गोल दिलेले आहेत। मग बी आकृतीमध्ये 3 गोल दिले असल्यामुळे ही आकृती वेगळी आहे। त्याच्यानंतर पुढची आकृती पाहूयात, तर या ठिकाणी बघा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे तर या त्रिकोणामध्ये 1 2 3 त्रिकोण काढलेले आहेत। त्याच्यानंतर ही जी आकृती आहे ही बघा या ठिकाणी काय आहे तर ही आकृती जी आहे ही षटकोन आहे। या षटकोन आकृतीमध्ये मात्र काय केलेले आहेत तर 3 षटकोन काढलेले आहेत। त्याच्यानंतर चौकोन आहे, चौकोनामध्ये 4 चौकोन काढलेले आहेत आणि याच्यानंतर हा जो पंचकोन आहे याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 हे कोण आहेत। म्हणजे ज्या ज्या प्रकारची आकृती आहे तेवढेच आकृत्या या त्या आकृतीमध्ये काढलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी बघा हा षटकोन आहे आणि षटकोन असून या ठिकाणी 6 आकृत्या असणं अपेक्षित आहे, मात्र या ठिकाणी 3च आकृत्या काढलेल्या आहेत, म्हणून बी ही आकृती वेगळी आहे। त्याच्यानंतर भाग क्रमांक 2 मध्ये काय केलेलं आहे तर 5 ते 6 या प्रश्नासाठी काय केलेलं आहे एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ABCD अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान असणारी आकृती काय करायची आहे आपल्याला शोधायची आहे आणि तो पर्याय रंगवायचा आहे। तर या ठिकाणी बघा ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीमध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी वरती अशा प्रकारे चौकोन काढलेला आहे, त्याच्यामध्ये एक चौकोन काढलेला आहे आणि दुसरा चौकोन अशा प्रकारे या ठिकाणी काय केलेला आहे जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये गोल काढलेला आहे। मग या ठिकाणी बघा अशाच प्रकारची आकृती हे आपल्याला कुठं आहे तर या अशाच प्रकारची आकृती या ठिकाणी ए मध्ये जर बघितलं तर वरती काय केलेलं आहे वरती गोल काढलेला आहे। म्हणजे ही आकृती जे चौकोन आहेत हे चौकोन बाजू बदललेली आहे आणि खालीवरी आहेत। दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे मात्र या ठिकाणी जो गोल काढलेला आहे हा कसा आहे भरीव आहे, म्हणून ही आकृती सुद्धा होऊ शकत नाही। त्याच्यानंतर सी जी आकृती आहे सी आकृतीमध्ये मात्र जर बघितलं तर ए आकृती आणि सी आकृती या दोन्ही आकृत्या एकसारख्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा पुढचं आकृती जी आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे 2 चौकोन अशा प्रकारे एकमेकांमध्ये आहेत आणि दोन्ही चौकोनापासून जो तिसरा चौकोन होतो या तिसऱ्या चौकोनामध्ये अशा प्रकारचा भरीव गोल हा दिलेला आहे। मग पहिल्या आकृतीमध्ये अशा प्रकारचा आहे परंतु या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे जास्तीचा भरीव गोल दिलेला आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये 2 चौकोन काढलेले आहेत परंतु या ठिकाणी भरीव गोल पाहिजेत, या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र काय केलेलं आहे तर बघा या ठिकाणी 2 चौकोन काढलेले आहेत आणि या दोन्ही चौकोनापासून जो हा चौकोन झालेला आहे या ठिकाणी मात्र काय केलेला आहे भरीव गोल काढलेला आहे। म्हणजेच सी आकृती जी आहे ही ए या आकृतीशी किंवा सी आकृती ही प्रश्न आकृतीशी बरोबर जुळते आहे, म्हणून याचा उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे। त्याच्यानंतर 7वा प्रश्न बघा, 7व्या प्रश्नामध्ये काय आहे तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे गोल काढलेला आहे। या गोलाकडून अशा प्रकारे 2 चौकोन काढलेले आहेत, 2 भरीव चौकोन आणि 2 पोकळ चौकोन काढलेले आहेत आणि मध्ये अशा प्रकारे गोल आहे। मग या ठिकाणी ही जर आकृती बघितली तर पहिल्या आकृतीमध्ये बघा काय आहे तर पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे हे जे भरीव चौकोन आहेत हे मधल्या गोलला जोडलेले आहेत, म्हणून प्रश्नाकृती आणि
ए नंबरची उत्तर आकृती ही बरोबर राहणार नाही। त्याच्यानंतर बी मध्ये सुद्धा तशाच प्रकारे केलेला आहे। हे जे चौकोन आहेत हे या गोलला जोडलेले आहेत, त्याच्यामुळे ही सुद्धा आकृती होऊ शकत नाही। त्याच्यानंतर सी बघूयात। सी आकृतीमध्ये जर आपण विचार केला, हे जे चौकोन आहे या चौकोनाची जागा जी आहे ही बदलली आहे। या ठिकाणी भरीव चौकोन पाहिजे होता आणि या ठिकाणी पोकळ चौकोन पाहिजे होता, परंतु यांची जागा बदललेली आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी बरोबर नाही। तर या ठिकाणी डी ही आकृती बघितली तर डी आकृतीमध्ये बघा, प्रश्न आकृती आणि डी आकृती जर बघितली तर एकदम बरोबर तंतोतंत जुळलेले दिसतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 8वा जो प्रश्न आहे, तर या ठिकाणी काय केलेला आहे, गोल काढलेला आहे आणि गोल काढून अशा प्रकारे या ठिकाणी 2 डोळे हे या ठिकाणी काढलेले आहेत आणि या ठिकाणी रेष काढून हाताचा जो आकार आहे हा वरच्या बाजूला अशा प्रकारे केलेला आहे। आणि तर अशी आकृती जर बघितली, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक डोळा नाही आहे, त्याच्यामुळे ही आकृती होऊ शकत नाही। दुसऱ्या आकृतीमध्ये हात जे आहेत हे हात खालच्या बाजूला दाखवलेले आहेत, म्हणून हे सुद्धा आकृती या ठिकाणी होऊ शकत नाही। तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र काय झालेलं आहे, तर हे हात बरोबर आहेत, डोळे बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आता याच्या पुढील जो भाग आहे तो आपण पाहूयात। तर बघा तिसरा भाग जो आहे याच्यामध्ये 9 ते 12 या प्रश्नासाठी ही सूचना आहे। तर याचा काय झालेला आहे, तर याचा एक भाग जो आहे तो काय झालेला आहे, तो लुप्त झालेला आहे आणि उजव्या बाजूला ज्या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत या उत्तर आकृत्यामध्ये तो आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे। मग या ठिकाणी बघा अशा प्रकारे ही प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या ठिकाणी उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। मग या ठिकाणी सर्वात अगोदर आपण काय करूयात, हा जो चौकोन आहे हा चौकोन पहिल्यांदा पूर्ण भरून घेऊयात। चौकोन पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी बघा असा जो प्रकारे हे 2 या चौकोनामध्ये अशा प्रकारे हा कर्ण काढून घेतलेला आहे, मधून रेष ओढलेली आहे आणि मधून रेष ओढून हा अशा प्रकारे मधली जी रेष आहे ही सुद्धा या ठिकाणी ओढायची आहे। आणि ही ओढल्यानंतर या ठिकाणी मध्यभागातून मधल्या रेषेवरती अशा प्रकारचा एक लंब जो आहे तो काढायचा आहे आणि हा जो खालचा उजव्या बाजूचा त्रिकोण आहे या ठिकाणी अशा प्रकारे एक चौकोन काढायचा। या ठिकाणी काय आहे, अर्धा गोल आहे, तर अशा प्रकारचा एक अर्धा गोल या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। मग अशा प्रकारची आकृती जर आपण बघितली तर ही आपल्याला कुठं दिसते, तर बघा मित्रांनो ही आकृती आपण जर बघितली तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे हा जो चौकोनाच्या बाह्य रेषा आहेत या पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि चौकोनाच्या बाह्य रेषा पूर्ण केल्यानंतर बघा या ठिकाणी काय होणार आहे, तर अशा प्रकारची रेष जी आहे ते चौकोनाच्या मधोमध येणार आहे आणि चौकोनाच्या मधोमध रेष आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा मधला जो चौकोन आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा मित्रांनो काय होणार आहे, तर या ठिकाणाहून अशा प्रकारे चौकोन जो आहे हा चौकोन काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी एक चौकोन येईल, त्याच्यानंतर या ठिकाणी एक चौकोन येणार आहे आणि या चौकोनाला या ठिकाणाहून बघा या ठिकाणून अशा प्रकारची एक रेष येणार आहे आणि इथून अशा प्रकारे एक रेष येणार आहे आणि या ठिकाणी मात्र एक चौकोन हा आपल्याला काढायचा आहे आणि मधले हे जे 2 चौकोन आहेत हे चौकोन आपल्याला अशा प्रकारे जोडायचे आहेत। मग ही जी आकृती आहे ही आकृती पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे। याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा, तर या ठिकाणी काय आहे, तर मधला जो गोल आहे सगळ्यात अगोदर काय करूयात आपण, बाहेरचा जो गोल आहे हा गोल काढून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आहे आणि या ठिकाणाहून अशा प्रकारे एक आकृती आहे। ही आकृती जशी आहे तशी आपल्याला पूर्ण करून या ठिकाणी असा गोल जो आहे तो तयार करायचा आहे। त्याच्यानंतर मधला जो गोल आहे या मधल्या गोलमध्ये अशा प्रकारे काढायचे आहे आणि केंद्रातून अशा प्रकारे या गोलवरती रेष जी आहे ती रेष ही येणार आहे। मग अशा प्रकारचा जो गोल आहे हा गोल कुठे आपल्याला दिसतो आहे, तर बघा अशा प्रकारचा गोल जो आहे किंवा अशा प्रकारचा जो भाग आहे हा भाग आपल्याला प्रश्नाकृती क्रमांक ए यामध्ये दिसतो आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक ए हे असणार आहे। त्याच्यानंतर 12वा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा सगळ्यात अगोदर आपण बाहेरचा जो चौकोन आहे हा चौकोन या ठिकाणी पूर्ण करून घेऊयात। पूर्ण करून घेतल्यानंतर या ठिकाणी जी आडवी उभी रेषा आहे ही रेषा पूर्ण करून यामध्ये अशा प्रकारे रेषा असणार आहे। ह्या रेषा आपण ओढून घेतल्या आणि त्यानंतर बघा त्यानंतर हा जो मधला चौकोन तयार केलेला आहे तो चौकोन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणाहून या चौकोनाच्या रेषेपर्यंत अशा प्रकारे एक रेष जी आहे ती ओढायची आहे आणि ती ओढल्यानंतर हा मधला जो चौकोन आहे हा चौकोन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावा लागेल आणि तो झाल्यानंतर याच्या मधोमध एक रेष जी आहे
ही रेष काय होणार आहे, तर ही रेष या ठिकाणी अशा प्रकारे येणार आहे। आणि अशी जर आकृती आपण पाहिली तर ही आकृती आपल्याला मित्रांनो कुठं दिसते, तर बघा ही जी आकृती आहे हे आपल्याला पर्याय क्रमांक जो आहे तो सी, तर सी या पर्यायामध्ये अशा प्रकारची आकृती आपल्याला दिसते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा 13 ते 16 या आकृत्यांसाठी भाग चौथा जो आहे तो 13 ते 16 या प्रश्न क्रमांकासाठी असणार आहे। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर उजव्या बाजूला दिलेल्या ज्या काही 4 आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढायची आहे जे मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेणार आहे। म्हणजे या चौथ्या कॉलममध्ये कोणती आकृती याच्यामध्ये येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। मग या ठिकाणी बघा पहिली आकृती ही त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे काय केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत, त्याचा एक भाग रंगवलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा जो आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलेला आहे, तर याच्यामध्ये चौकोन काढलेला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूचा जो भाग आहे तो रंगवलेला आहे। मग या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी पंचकोन काढलेला आहे आणि पंचकोनाचा डाव्या बाजूकडील भाग जो आहे तो रंगवलेला आहे। मग या ठिकाणी जर आपण उत्तर आकृत्या बघितल्या तर बघा त्रिकोण झालं, चौकोन झालं, चौकोनानंतर पंचकोन आला आणि पंचकोनानंतर षटकोन येणार आहे। आणि षटकोन आता या ठिकाणी जर बघितलं तर एक डावीकडचा भाग रंगवलेला आहे, एक उजवीकडचा भाग रंगवलेला आहे, एक डावीकडचा। मग या ठिकाणी चौथ्या आकृतीमध्ये एक तर षटकोन येणार आहे आणि षटकोन आल्यानंतर बघा अशा प्रकारे हा षटकोन येणार आहे आणि या ठिकाणी षटकोन आल्यानंतर काय होणार आहे, तर या ठिकाणी याचा जो उजवा भाग आहे तर हा उजवा भाग हा काय केला जाणार आहे, हा रंगवला जाणार आहे। मग अशी आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला कुठे दिसते, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्यानंतरची पुढील आकृती पहा मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे, तर या ठिकाणी ही जी आकृती आहे ही काय केलेलं आहे, तर अशा प्रकारच्या अँगलमध्ये ही आकृती वळवलेली आहे। त्याच्यानंतर दुसरी जी आकृती आहे ती अशा प्रकारच्या अँगलमध्ये ही वळवलेली आहे। त्याच्यानंतर तिसरी आकृती ही आकृती घड्याळाच्या काट्याप्रमाणे काय केलेली आहे, वळवलेली आहे। मग या चौथ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर काय होणार आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये अशा प्रकारे चौकोन येणार आहेत आणि याचे प्रत्येक अधिक येणार आहे आणि वरच्या बाजूला काय येणार आहे, तर गुणाकाराचं चिन्ह हे या ठिकाणी येणार आहे। मग अशा प्रकारची जर आकृती आपण बघितली तर ही आकृती आपल्याला कुठे दिसते मित्रांनो, तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। त्याच्यानंतर पुढची आकृती बघा, तर पुढच्या आकृतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी एक काढलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये एकाच आकाराचा समावेश आहे। याच्यानंतर बघा 1 आणि या ठिकाणी 2, त्याच्यानंतर 1, 2 आणि 3 रेषांचा समावेश आहे। आता या ठिकाणी मात्र 4 रेषांचा समावेश होईल। मग या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बघा 1, 2, 3 आणि 4 या रेषा जर बघितलं तर आपल्याला या 4 रेषेपासून 3 हा अंक तयार होतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर पुढची आकृती बघा मित्रांनो काय आहे, आता ही 16वी जी आकृती आहे तर यामध्ये काय आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी जे चौकोन आहेत आणि या चौकोनामध्ये 4 आकृती आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, तर या ठिकाणी एक त्रिकोण जो आहे तो त्रिकोण या ठिकाणी काढून टाकलेला आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारचा एक त्रिकोण काढून टाकलेला आहे आणि हे त्रिकोण जे आहेत हे जे आहे त्या घडीच्या उलट्या क्रमानं एक एक आकार हा काढून टाकला जात आहे। मग या चौथा जो चौकोन आहे याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा पहिल्यांदा या ठिकाणचा एक त्रिकोण गेला, नंतर या ठिकाणचा एक त्रिकोण गेला, नंतर या ठिकाणचा एक त्रिकोण जाणार आहे आणि फक्त या ठिकाणी एक त्रिकोण हा या ठिकाणी राहणार आहे। मग हे फक्त उजव्या बाजूला खालच्या साईडला त्रिकोण असणारी आकृती कोणती आहे, तर पर्याय क्रमांक बी। पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे आणि तिसऱ्या चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे। मग या ठिकाणी ज्या 3 आकृत्या दिलेल्या आहेत तर चौथी आकृती ही तिसऱ्या आकृतीशी संबंधित असणार आहे, तर हे आपल्याला याच्यामधून शोधून काढायचं आहे। मग या ठिकाणी बघा प्रश्न 17वा जो आहे तो 17वा प्रश्न काय म्हणतो आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर हा चौकोन दिलेला आहे आणि या चौकोनामध्ये काय केलेलं आहे, तर चौकोनामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या चौकोनामध्ये संख्या आहेत। मग पहिला जो चौकोन आहे आणि दुसरा चौकोन यांचा एकमेकाशी काही ना काहीतरी संबंध आहे, तसा संबंध हा तिसरा चौकोन आणि चौथा चौकोन याचा राहणार आहे। मग या ठिकाणी बघा पहिला जर चौकोन बघितला आणि दुसरा चौकोन बघितला तर या ठिकाणी 4 कप्पे केलेले आहेत आणि 4 चौकोनामध्ये 4 संख्या या काय केलेल्या आहेत तर लिहिलेल्या आहेत। मग या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर पहिलं जर बघितलं या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 2 आहे, 6 आणि 4 आहे। मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तर बघा या 8ची निमपट केलेली आहे ती आलेली आहे 4 आलेली आहे बघा, आणि 2ची निमपट जी आहे ती आहे 1, म्हणजे 2च्या निम्म 1 आहे। त्याच्यानंतर 6च्या निम्म
हे 3 असणार आहे मित्रांनो आणि 4च्या निम्म 2 असणार आहे। मग त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला करायचं आहे 10च्या निम्म काय असणार आहे तर बघा 10च्या निम्म हे पहिल्या चौकोनामध्ये 5 असणार आहे। त्याच्यानंतर या 8च्या निम्म काय असणार आहे मित्रांनो तो 8च्या निम्म या ठिकाणी 4 असणार आहे बघा आणि या ठिकाणचा तिसरा चौकोन बघितला तर या 4च्या निम्म या ठिकाणी 2 असणार आहे म्हणून हे 2 येईल आणि 6च्या निम्म या ठिकाणी 3 येणार आहे। मग अशा प्रकारची जर आपण आकृती बघितली तर ही आकृती आपल्याला कुठे दिसते हे पहा आणि तो पर्याय आपला योग्य असेल। मग बघा 5 4 2 3 5 4 2 3 या ठिकाणी आकृती क्रमांक बी याच्यामध्ये दिसत असल्यामुळे आकृती क्रमांक बी हे 17 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आता याच्यानंतर बघा मित्रांनो पुढची आकृती बघा या ठिकाणी काय आहे 18व्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे तर हीच आकृती काय केलेली आहे अशा प्रकारे फिरून खाली हे जे टोक आहे हे खाली केलेलं आहे आणि हे केल्यानंतर काय झालेलं आहे तर या ठिकाणचा भरीव गोल डाव्या ठिकाणचा भरीव गोल हा उजवीकडे आणि उजवीकडील भरीव गोल डावीकडे गेलेला आहे। मग ही आकृती जर या ठिकाणी फिरवली तर अशा प्रकारे हा त्रिकोण येणार आहे आणि त्रिकोण आल्यानंतर या ठिकाणाहून त्रिकोणाच्या मध्यभागावर अशा प्रकारचा लंब हा राहणार आहे। आता या ठिकाणी बघा वरती काय आहे तर वरती गोल दिलेला आहे हा गोल खाली येईल आणि भरीव गोल जो आहे तो वरी जाणार आहे। मग या ठिकाणी बघा हा भरीव गोल आला आणि त्याच्यानंतर खाली काय आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा गोल येणार आहे। मग अशी आकृती जर आपण बघितली तर ही आकृती कुठे आहे मित्रांनो ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्यानंतर बघा मित्रांनो पुढचं काय आहे तर 19वा प्रश्न बघा या ठिकाणी पहिली आकृतीमध्ये काय आहे तर या ठिकाणी बघा एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे पुढच्या आकृतीमध्ये एक बाजू जी आहे त्याची वाढवलेली आहे आणि या ठिकाणी चौकोन तयार झालेला आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे बघा या ठिकाणी चौकोन दिलेला आहे आणि चौकोनाच्या मध्ये एक बाजू जर वाढवली तर पुढे पंचकोन होतो आणि पंचकोन कुठं आहे तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी पंचकोन आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे 19व्याचं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर 20वा प्रश्न बघा आता या ठिकाणी काय केलेला आहे अशा प्रकारचा अर्धा गोल आहे एक वरी अर्धा गोल आणि खाली एक अर्धा गोल हा या ठिकाणी जोडलेला आहे आणि मधल्या भागातून रेषा आहे। मग हा जो अर्धा गोल आहे हा अर्धा गोल काय केलेला आहे अशा प्रकारे उलट दिशेने काढलेला आहे आणि खालचा अर्धा गोल हा अशा प्रकारे उलट दिशेने काढलेला आहे आणि ही आकृती तयार झालेली आहे। मग ही आकृती सुद्धा कशी राहणार आहे तर अशा प्रकारे बघा हा एक अर्धा गोल राहणार आहे आणि हा एक अर्धा गोल राहणार आहे आणि मधली जी रेष आहे ही रेष अशा प्रकारे या ठिकाणी राहणार आहे। मग अशी जर आकृती आपण बघितली तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते मित्रांनो तर ही आकृती आपल्याला डी या प्रश्नामध्ये दिसते म्हणून याचं उत्तर हे प्रश्न क्रमांक याचं उत्तर हे डी हा पर्याय असणार आहे। त्याच्यानंतर बघा भाग जो 6वा आहे या 6व्या भागामध्ये काय दिलेला आहे तर एका भूमितीय आकृतीचा त्याच्यामध्ये त्रिकोण चौरस वर्तुळ अशा ज्या काही भूमितीय आकृती असतील त्याच्यामध्ये पंचकोन असेल षटकोन असेल एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा बाजूच्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत तर उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढायची आहे जी भूमितीतील आकृतीस पूर्ण करणार आहे। मग या ठिकाणी तर बघा मित्रांनो ही आकृती अशा प्रकारे वाढत जाईल या ठिकाणी असा एक बाजू अशी एक बाजू आणि हे खालच्या आकृतीला अशा प्रकारे जोडली जाईल। मग अशा प्रकारची आकृती जर आपण बघितली तर ही आकृती बघा ही जी आकृती आहे अशा प्रकारची आकृती मग ही आकृती आपल्याला कुठे दिसते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मग या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक सी जो आहे ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। आकृती आहे ही आकृती आणि पर्याय क्रमांक डी आकृती या दोन्ही आकृत्यांचा मिळून एक आकार तयार होतो। त्याच्यानंतर बघा 23वी जी आकृती आहे याच्यामध्ये काय असणार आहे तर हा एक त्रिकोण आहे मग हा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल अशा प्रकारे रेष काढून हा या ठिकाणी अशा प्रकारे जोडावी लागणार आहे। मग या ठिकाणी बघा हा जो आकार आहे हा आकार आपल्याला कुठे दिसतो पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी हा असणार आहे। नंतर 24वी आकृती बघा या ठिकाणी गोल आहे मग हा गोल आपण पूर्ण करून घेऊयात। मग अशा प्रकारे हा गोल आपण पूर्ण केला आणि पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारची आकृती ही कुठे दिसत आहे तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसत आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा 7वा जो भाग आहे हा भाग 25 ते 28 या प्रश्नासाठी असणार आहे। याच्यामध्ये काय केलेलं आहे तर याच्यामध्ये प्रश्नाकृती आहे आणि ABCD असे 4 उत्तर आकृत्या आहेत आणि या प्रश्नाकृतीतील तंतोतंत प्रतिबिंब म्हणजे या ठिकाणी प्रश्नाकृती जी आहेत याचं प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंब हे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी शोधायचं आहे आणि ती आकृती या ठिकाणी ओळखायची आहे। मग या ठिकाणी बघा 25वा जो प्रश्न बघितला आता आरशातील आकृती म्हणल्यानंतर काय होतं की डाव्या बाजूचं उजव्या बाजूला दिसतं आणि ते उलटा आकार दिसतो। मग समजा या ठिकाणी सी आहे मग आता या ठिकाणी डी आहे मग डी जे आहे हे उलट जर क्रमानं बघितलं तर डी कसा येणार आहे तर अशा प्रकारे उलट क्रमानं हा डी येणार आहे। हा डी झाला त्याच्यानंतर झेड जो आहे हा झेड कसा येणार आहे बघा अशा प्रकारचा झेड हा उलटा झेड येणार आहे आणि अशा प्रकारे
सी हा उलटा सी येणार आहे। मग अशा प्रकारे हे अक्षर आपल्याला कुठं दिसतात हे जर बघितलं तर हे अक्षर आपल्याला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिसतात, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक ए हे असणार आहे। त्याच्यानंतर पुढची आकृती बघा, आता या ठिकाणी काय असणार आहे, सर्वात अगोदर काय होणार आहे, इकडला जो भाग आहे हा भाग या ठिकाणी येणार आहे। मग डाव्या बाजूला आपण अशा प्रकारे जर भाग काढून घेतला, मग हा जो भाग आहे हा भाग आपण काय केलेला आहे, अशा प्रकारे काढून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर बघा हा झाला। यानंतर काय होणार आहे, तर या ठिकाणी ही जी त्रिकोणाची आकृती आहे, हे ठिकाणचं टोक या इकडल्या बाजूला येणार आहे आणि अशा प्रकारे हा त्रिकोण जो आहे हा त्रिकोण अशा प्रकारे काढला जाणार आहे। हा त्रिकोण अशा प्रकारे काढला गेल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो भरीव चौकोन आहे हा चौकोन उजवीकडे न राहता हा डावीकडे जाणार आहे। मग या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी अशा प्रकारे हा चौकोन जो आहे हा या ठिकाणी भरीव करून घेतला तर पुढच्या साईडला पोकर राहणार आहे। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, तर या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा हा भरीव चौकोन हा या ठिकाणी होणार आहे आणि इकडल्या बाजूला मात्र पोकळ चौकोन होणार आहे। हा झाल्यानंतर बघा मध्ये हा जो चौकोन आहे हा चौकोन या ठिकाणी अशा प्रकारे हा चौकोन राहणार आहे। बघा हे अशा प्रकारे चौकोन झाला आणि या चौकोनामध्ये अशा प्रकारचा जो आयत आहे हा आयत काढून घेतला आणि आयत काढून घेतल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला काय आहे, तर उजव्या साईडला भरीव चौकोन आहे, तो डाव्या साईडला भरीव चौकोन येणार आहे। मग हा डाव्या साईडला भरीव चौकोन आला, त्याच्यानंतर खालची जी रेष आहे ही रेष किंवा हा चौकोन जो आहे तो इकडल्या बाजूने हा येणार आहे। हा लांबका चौकोन हा इकडल्या बाजूने अशा प्रकारे येणार आहे आणि वरचा जो चौकोन आहे अशा प्रकारची जी आकृती आहे ही आकृती कुठं आहे मित्रांनो, तर ही आकृती पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्यानं काय आहे बघा, तर या ठिकाणी आता या ठिकाणी जो हा गोल आहे हा गोल काय होणार आहे, तर डाव्या बाजूला जाणार आहे आणि या ठिकाणचा गोल हा उजव्या बाजूला येणार आहे। म्हणजे डाव्या बाजूकडील गोल हा उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूकडील गोल डाव्या बाजूला येणार आहे। आणि त्याच्यानंतर काय होतं, तर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणचा जो खालचा गोल आहे याच्यामध्ये डावी बाजू अर्धा गोल हा डाव्या बाजूकडे अर्धा गोल हा रंगवलेला आहे, तो डाव्या बाजूकडील गोल हा उजव्या बाजूकडे येणार आहे आणि मान हा तसाच राहणार आहे। मग अशी आकृती जर बघितली तर अशी आकृती कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे असणार आहे। त्याच्यानंतर 28वा प्रश्न बघा, आता या ठिकाणी हा चौकोन दिलेला आहे, त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागामध्ये हा उजवीकडील जो अधिकचं चिन्ह आहे, उजवीकडील जे अधिकचं चिन्ह आहे हे अधिकचं चिन्ह या ठिकाणी डावीकडे जाणार आहे आणि या ठिकाणी डावीकडचा जो गोल आहे हा गोल या ठिकाणी बघा अशा प्रकारे राहणार आहे। हा गोल झाला, त्याच्यानंतर या ठिकाणचा त्रिकोण जो आहे तो त्रिकोण इकडल्या बाजूला येणार आहे आणि या ठिकाणी काय होणार आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारचा चौकोन हा या ठिकाणी येणार आहे। मग आता अशा प्रकारची जर आकृती बघितली मित्रांनो, तर ही आकृती आपल्याला कुठं दिसते, ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार आहे। त्याच्यानंतर बघा 8वा जो भाग आहे हा 8वा भाग काय असणार आहे, तर यामध्ये 29 ते 32 मध्ये ज्या काही आकृती आहेत त्यासाठी या सूचना आहेत। आता डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कागदाला घडी करून त्याला भोकं पाडलेली आहेत आणि उजव्या बाजूकडील ABCD ह्या ज्या आकृती आहेत याच्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे। घडी उकलल्यानंतर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर बघा या ठिकाणी चौकोन आहे, या चौकोनाची या कागदाची घडी घातलेली आहे आणि घडी घातल्यानंतर अशा प्रकारे 4 घड्या घातलेल्या आहेत। मग ही जी 4 घड्या घातलेल्या आहेत, ज्या वेळेला ही 4 घड्या उकलल्या जातील त्यावेळेला हा जो त्रिकोण केलेला आहे हा उकलल्यानंतर हा अशा प्रकारे पूर्ण काय होणार आहे, चौकोन होणार आहे। मग या ठिकाणी एक चौकोन, या ठिकाणी अशा प्रकारे एक चौकोन राहणार आहे। त्याच्यानंतर ही जी रेष आहे ही आपण काय केलेली आहे, अशा प्रकारे पुढे वाढवत गेली, मग या ठिकाणी एक चौकोन तयार होणार आहे, या ठिकाणी एक अशा प्रकारे चौकोन होऊन ह्या मध्यभागामध्ये अशा प्रकारच्या अर्धा गोल हा कापलेला आहे। तर अशी आकृती जर आपण बघितली तर ही कुठं दिसते आपल्याला, ही आकृती पर्याय क्रमांक ए यामध्ये दिसत असल्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक ए हे असणार आहे। याच्यानंतर 30वी आकृती बघा मित्रांनो, 30व्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, तर या ठिकाणी हा जो कागद आहे अशा प्रकारे घडी घातलेली आहे। यानंतर हा कागद परत या ठिकाणाहून मुडपून ही घडी घातलेली आहे। मग याला जर आपण उलगडलं तर काय होणार आहे बघा, तर हा कागद आपल्याला अशा प्रकारचा दिसणार आहे, अशा प्रकारे हा कागद। मग या ठिकाणी जर बघितलं तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे अर्धा गोल आहे, त्याच्यानंतर हा अशा प्रकारे त्रिकोण आहे आणि या ठिकाणी अर्धा गोल आहे। मग अशा प्रकारची आकृती जर बघितली तर ही आकृती कुठं आहे हे जर बघितलं तर ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी असणार आहे। याच्यानंतर बघा 31वी जी आकृती आहे, तर या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी आपण हा जो कागद आहे हा कागद जर या ठिकाणी उलगडला तर काय होणार आहे,
अशा प्रकारे 4 आकृत्या होणार आहेत आणि 4 आकृत्यामध्ये अशाच प्रकारे हा चौकोन या ठिकाणी उघडून दिसेल आणि वरचा जो गोल काढलेला आहे हा गोल या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मग हा गोल अशाच प्रकारची आकृती इथं येणार आहे। त्याच्यानंतर ही आकृती जर आपण उघडली तर या ठिकाणी मात्र हा जो आकार आहे तो मात्र काय होणार आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारे गोल दिसणार आहे आणि या गोलला अशा प्रकारे काय होणार आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो असा आकार हा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि परत असा आकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मग असा आकार जर आपण बघितला तर हा आकार कुठे आहे मित्रांनो, तर हा आकार जो आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर 32वी आकृती पाहूयात। तर 32वी आकृती जर आपण काढली तर यामध्ये काय दिसते आहे, तर या ठिकाणी हा जर आकार आपण खोलला तर या ठिकाणी बघा परत या ठिकाणी अधिकचं चिन्ह, हे वरचं जे अधिकचं चिन्ह आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार आहे। त्याच्यानंतर प्रत्येक चौकोनामध्ये अशा प्रकारचं अधिकचं चिन्ह हे आपल्याला दिसणार आहे। मग या ठिकाणी एक चौकोन असा काढला, या ठिकाणाहून हा एक चौकोन आणि हा एक चौकोन, मग यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये अशा प्रकारे अधिकचं चिन्ह राहील आणि या ठिकाणी अशा प्रकारचं अधिकचं चिन्ह हे या ठिकाणी राहणार आहे। मग ही आकृती 2-2 अधिकचं चिन्ह जर बघितलं तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय केलं, हे चौकोन या ठिकाणाहून अशा प्रकारे काढून घेतला आणि या ठिकाणाहून अशा प्रकारे काढून घेतला। मग हे जे चौकोन आहेत ह्याच्या खाली हे, ह्याच्या खाली हे, तर हे या ठिकाणी 33 ते 36 या आकृतीसाठी हा प्रश्न असणार आहे, या सूचना असणार आहेत। याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून आपल्याला काय करायचं आहे, उत्तर आकृतीमध्ये जे काही तुकडे दिलेले आहेत हे तुकडे प्रश्न आकृतीमध्ये चिटकवल्यानंतर कसे दिसतील हे आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे। मग या ठिकाणी बघा 1 2 3 4 तुकडे आहेत आणि हे 4 तुकडे ज्या वेळेला जुळले जातील, बघा हा तुकडा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, त्याच्या हा जो तुकडा आहे हा कुठं दिसतो आहे, तो या ठिकाणी दिसतो आहे। त्याच्यानंतर हा तुकडा या ठिकाणी आहे, हा तुकडा जो आहे तो या ठिकाणी, आणि हा तुकडा हा राहिलेला हा आहे, म्हणून या ठिकाणी 33चं उत्तर हे आकृती क्रमांक ए हे असणार आहे। त्याच्यानंतर पुढची 34वी आकृती आपण पाहूयात। तर 34वी आकृती जर आपण बघितली तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर या ठिकाणी 1 2 3 4 तुकडे आहेत आणि हे 4 तुकडे ज्या वेळेला एकमेकाला चिटकवले जातील, जोडले जातील, त्यावेळेला ही आकृती क्रमांक बी यासारखी दिसणार आहे। आकृती बघा तर या ठिकाणी 4 तुकडे आहेत, जसं की आपण भाकरीचे एखादे पावभाग दाखवतो त्या प्रकारचे हे 4 पावभाग आहेत आणि हे 4 पावभाग ज्यावेळेला आपण एकत्र जोडू त्यावेळेला एक वर्तुळ तयार होतो आणि त्याचे 4 भाग दाखवलेले असतील। मग या ठिकाणी ए या पर्यायामध्ये अशा प्रकारचे 4 भाग हे आपल्याला दाखवलेले असल्यामुळे ए हा पर्याय याचं बरोबर उत्तर आहे। आता याच्यामध्ये बघा 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारचे आकार हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे जर आकार बघितले तर हे आपल्याला कुठे दिसते, बघा या ठिकाणी 1 आणि 2 आकार आहेत, या ठिकाणी जास्त आकार आहेत, या ठिकाणी जास्त आहेत। मग या ठिकाणी 1 2 3 आणि 4 हे आकार जर आणि मधला 1 5 हे आकार जोडल्यानंतर अशा प्रकारची आकृती हे आपल्याला तयार होणार आहे। त्याच्यानंतर 10वा भाग कसा असणार आहे, तर बघा या ठिकाणी एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ABCD या 4 उत्तर आकृत्यामध्ये दिलेल्या आहेत आणि या उत्तर आकृतीमध्ये प्रश्न आकृतीमध्ये लपलेली जी काही आकृती आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। मित्रांनो ही अशा प्रकारे आकृती जी आहे ती अशा प्रकारची आकृती या ठिकाणी दिलेली आहे। मग अशी आकृती जर बघितली तर ही आकृती आपल्याला कुठे दिसते आहे, ही आकृती आपल्याला कुठं दिसत आहे हे बघितल्यानंतर आपल्याला असं समजेल की ही आकृती बघा या ठिकाणी अशा प्रकारे आकृती आहे, इथं अशी आहे, अशी आणि अशा प्रकारे ही आकृती पर्याय क्रमांक डी या ठिकाणी लपलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार आहे। ही आकृती आपण पाहूयात। तर या ठिकाणी 38वा जो प्रश्न आहे ही आकृती कुठं लपलेली आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही आकृती मित्रांनो बघा या ठिकाणी अशा प्रकारची आकृती आहे आणि अशा प्रकारची आकृती ही बघा या ठिकाणी अशी जी आकृती आहे हे अशी आकृती कुठं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी बघा अशा प्रकारची ही आकृती जी आहे ही आकृती कुठं आहे, तर या ठिकाणी तर इथून असं खाली या ठिकाणी वरती या पुन्हा या ठिकाणी इथं आणि ही अशी या ठिकाणी ही आकृती लपलेली आहे। म्हणजेच 38वा जो प्रश्न आहे याची आकृती ही पर्याय क्रमांक ए याच्यामध्ये लपलेली आहे। त्याच्यानंतर ही आकृती आपल्याला शोधायची आहे। मग या ठिकाणी अशा प्रकारे आहे, या ठिकाणी त्रिकोणाचा भाग, त्याच्यानंतर खाली अशा प्रकारची आकृती हे आपल्याला काय करायची आहे शोधून काढायची आहे। मग ही आकृती जर आपण शोधून काढली तर या ठिकाणी बघा मित्रांनो इथून अशी आलेली आहे, अशा प्रकारे ही आकृती या ठिकाणी आलेली आहे। अशी आल्यानंतर इथून अशी ही अशी
अशी आणि अशी, तर ही आकृती या ठिकाणी आलेली आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 40वी जी आकृती आहे ती कशी आहे, तर 40वी आकृती जी आहे ही कोणत्या प्रकारे आलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि 40वी आकृती जर बघितली तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे आणि अशी रेष या ठिकाणी अशा प्रकारचा आकार हा या ठिकाणी आलेला आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं समजून जाईल तर बघा या ठिकाणाहून अशा प्रकारे हा त्रिकोण जो आहे तो अशा प्रकारे काढलेला आहे आणि या ठिकाणी असा आकृती आहे, ही आकृती वरती गेलेली आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी ही आकृती लपलेली आहे, म्हणून 40व्याचं जर उत्तर बघितलं तर ते पर्याय क्रमांक ए हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा जो घटक आहे गणिताचा तो आपण याच्या पुढील भागामध्ये